माझा राजा गेला पण त्याचा दावा कोणी पाळला नाही मान त्यांचं पिंडदान कोणी केलं नाही। आज लोक दारुड्याचा दावा करतात, आज लोक दारुड्याचं सुतक पाळतात, पण माझ्या राजाचं सुतक कोणी पाळायचं? आमच्यासारख्या तरुणांनी पाळायचं। कारण की राजा कोणासाठी गेला? आमच्यासाठी गेला। ही विनंती नव्हे, ही जाणीव आहे। जाणीव ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे, म्हणून बलिदान मास पाळला पाहिजे। अहो बलिदान मास पाळायचा। ज्यावेळेस आपण पायात चप्पल नाही घालणार, त्यावेळेस आपल्याला चप्पल नाही घातलेल्या पायामध्ये ज्यावेळेस आपल्याला खडे रुततील, ज्यावेळेस आपल्याला या उन्हाचे चटके बसतील, त्यावेळेस आपल्याला वेळोवेळी छत्रपती संभाजीराजांच्या त्यागाची आठवण होईल। वेळोवेळी छत्रपती संभाजीराजांनी केलेला त्याग। अरे तो राजा कसा होता, कसा होता तो राजा? कवीकडे ज्यावेळेस वर्णन करतात, आवन रावण की सभा संभव वद्योज रंग लहू लसत सिंदूर सब तुम खूप लढव रंग। अहो राज काय लढलात तुम्ही राज? हा औरंगजेब त्याचा तख्त त्यागून या ठिकाणी आलेला आहे राज। खरं तर छत्रपती संभाजीराजे कुणासाठी लढले बरं? छत्रपती संभाजीराजे लढले या मावळ्यांसाठी। आणि ते मावळे देखील कसे होते? भला मोठ्या जंगलामध्ये वाट चुकावी, आसरासाठी झाडाखाली बसावं, त्या झाडाखाली भला मोठा विंचू असावा, त्या विंचूला मारण्यासाठी भला मोठा दगड उचलावा, त्या दगडाखाली भला मोठा अजगर असावा, अजगरापासून वाचण्यासाठी जंगलामध्ये सैरा वैरा पडावं, त्याच वेळेने छेदलेल्या विहिरीमध्ये पडावं, त्या विहिरीमध्ये भली मोठी मगर असावी, त्या मगरीपासून वाचण्यासाठी फांदीचा आधार घ्यावा, जवळ असलेल्या मधमाशांचा भडका उडावा, मधमाशांना पूर्ण अंगाचा चावा घ्यावा। अशाही परिस्थितीमध्ये मधमाशांच्या पोळीतून पडणारे मधाचे थेंब तोंडात घेण्याची इच्छा बाळगणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा होता। खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांना जर कुणासाठी बलिदान दिलं असेल तर मित्रांनो ते तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि या समस्त हिंदुस्थानासाठी। का दिलं? कारण की या हिंदुस्थानातल्या प्रत्येक तरुणामध्ये या स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहण्याकरिता। म्हणून संभाजी महाराज आपल्यासाठी गेले आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या मित्रत्वाचं, खरं तर त्यांच्या मित्रत्वाचं अत्यंत असं विलक्षण असं उदाहरण द्यावं लागेल। कवी कलश त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत होते। ही काय साधी सोपी गोष्ट नव्हे। तर एखादा मित्र असता आणि त्याला देखील असं सहन करावं लागलं असतं तर तो कव्याचे सोडून गेला असता। पण ही मित्रता अतूट होती, हे मित्रताचं खरं तर बंधन होतं। खरं तर छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस आपण या बलिदान मासामध्ये गोड अन्न त्यागू, चांगलं अन्न त्यागू, त्यावेळेस आपल्याला आठवण होईल की छत्रपती संभाजी महाराज यांनी 42 दिवस फक्त पाण्यावर जगले, तेही असंख्य असे यातना सहन करत। म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपण वेळोवेळी आठवू, त्यांचा त्याग आपण वेळोवेळी आठवू आणि त्यांना स्मरण करत या देशासाठी, या समाजासाठी, या धर्मासाठी, या हे हिंदू राष्ट्र टिकवण्यासाठी, हा सनातन हिंदू धर्म टिकवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करू आणि त्यांच्या त्यागाला स्मरण करू। छत्रपती संभाजी महाराज की जय। कुठून आले? आळंदीवरचं आहे। भाऊ काय नाव आहे तुमचं? गजानन आर्दड। गजानन आर्दड। माझं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ काढत होतो। तेच तुमचं दिसलं, मला वाटलं मी काढावं थोडंसं। मस्त बोलतात तुम्ही। मी शिवचरित्रकार आहे का? मी दिल्लीला केलेलं आहे। दिल्लीला केलं आहे का? मी म्हणजे संभाजी भिडे नाही का? हा, भिडे गुरुजी सोबत धारकरी पण आणि राष्ट्रीय सेवा संघामध्ये पण काम केलंय। 4 वर्ष राष्ट्रीय सेवा संघामध्ये काम करून त्यांच्यासोबत आता धारकरी म्हणून गड किल्ले वगैरे फिरत असतो। त्यांचा माझा पर्सनल संबंध आहे। आणि त्याचबरोबर आपल्या ज्ञानोबा तुकारामाचा प्रचार प्रसार, त्याचप्रमाणे आपले छत्रपती संभाजीराजे, शिवाजीराजे यांचा देखील प्रचार प्रसार करतो। यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यांचा त्याग पोहोचला पाहिजे। माझा राजा गेला पण त्याचा दावा कोणी पाळला नाही मान त्यांचं पिंडदान कोणी केलं नाही। आज लोक दारुड्याचा दावा करतात, आज लोक दारुड्याचं सुतक पाळतात, पण माझ्या राजाचं सुतक कोणी पाळायचं? आमच्यासारख्या तरुणांनी पाळायचं। कारण की राजा कोणासाठी गेला? आमच्यासाठी गेला। ही विनंती नव्हे, ही जाणीव आहे। जाणीव ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे, म्हणून बलिदान मास पाळला पाहिजे। गोड अन्न 30 दिवस त्यागलं, तुम्ही काय त्यागलं? गोड अन्न। माझ्या राजाने 42 दिवस फक्त पाणी पिलं। माझ्या राजानं 42 दिवस असंख्य यातना सहल्या। तुम्ही काय केलं? फक्त चप्पल तर त्यागली, खडेच रुत्तेन, फक्त उंत तापन, काय होणार नाही, बाकी प्राण तर जाणार नाही ना। माझ्या राजाने प्राण तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी सोडलेला आहे।